गुरुचरित्र म्हणजे केवळ ग्रंथ नाही तर संपूर्ण जीवनाचे मार्गदर्शन आहे। गुरु म्हणजे फक्त ग्रंथ शिकवणारा नाही तर अंतःकरण जागृत करणारा एक शक्तिस्रोत आहे। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समर्थ रामदास स्वामींनी दाखवलेली गुरुभक्ती हेच गुरुपौर्णिमेचे सार आहे असं मत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीच्या पहिल्या महिला विश्वस्त ॲडव्होकेट रोहिणी पवार यांनी व्यक्त केले। श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टतर्फे गुरुपौर्णिमा सप्ताहाचा शुभारंभ श्री दत्त मंदिर प्रांगणात श्री दत्तकला मंच या उत्सव मंडपात झाला। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज कदम जहागीरदार, कार्यकारी विश्वस्त ॲडव्होकेट रजनी उकरंडे, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ, विश्वस्त सुनील रुकारी, राजेंद्र बलकवडे, अंजली काळकर आदी उपस्थित होते। उत्सवाचे यंदा 128वे वर्ष आहे। बालकल्याण संस्था पुण्याच्या वतीनं गंध फुलांचा गीतांचा हा दिव्यांग मुलांचा संगीतमय कार्यक्रम यावेळी सादर झाला। चैतन्य सिंदाळकर, साकेत देवचके, सोनल कदम, श्लोक चावीर, श्रेयस जगदाळे, प्रकाश माळी, सिद्धी कुंजीर यांना संगीत शिक्षक दत्तात्रय भावे, वाद्य शिक्षक संजीव हेबाळे, गायक शिक्षक संकेत लोहकर यांनी साथ दिली। ॲडव्होकेट डॉक्टर रोहिणी पवार म्हणाल्या, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण एक संकल्प करूया। गुरूंच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवा, भक्ती आणि एकात्मतेचा संकल्प घेऊया। दरवर्षी लाखो भाविक पंढरपूरला चालत जातात, हेच विठ्ठलाच्या भक्तीसाठी गुरुसमर्पण आहे असेही त्यांनी सांगितले। ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज कदम जहागीरदार म्हणाले, हरवले आभाळ ज्यांचे हो त्यांचा सोबती या उक्तीप्रमाणे धार्मिक स्थळी समाजाकडून आलेल्या निधीतून धर्मसेवेसोबतच वंचितांच्या विकासासाठी समर्पण भाव जागृत ठेवणे हे सर्व विश्वस्तांचे सामूहिक कर्तव्य असायला हवे। त्यानुसार ट्रस्टचे सामाजिक कार्य अविरतपणे सुरू आहे। श्री गुरुचरित्र पारायणासह सालाबादप्रमाणे दररोज विविध भजनी मंडळाच्या भजन सेवा, कीर्तन, प्रवचन, समग्र गीता पठण, शास्त्रीय नृत्य, गायन, वादन, सुगम संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच रक्तदान शिबिर, मोफत वैद्यकीय सेवा, दैनंदिन अन्नदान सेवा असे अनेक सामाजिक उपक्रम या सप्ताहादरम्यान संपन्न होत असतात। पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे त्यांनी सांगितले। गुरुचरित्र हे केवळ ग्रंथ नाही आहे तर संपूर्ण जीवनाचं ते मार्गदर्शन आहे। गुरु म्हणजे फक्त ग्रंथ शिकवणारा नाही तर गुरु म्हणजे अंतःकरण जागृत करणारा एक शक्तिस्रोत आहे। ज्ञानेश्वर माऊलींनी, समर्थ रामदास स्वामींनी दाखवलेली जी गुरुभक्ती आहे हेच खरं गुरुपौर्णिमेचं खरं सार आहे। आज एक संकल्प करूयात। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूंच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवा, भक्ती आणि एकात्मतेचा आपण हा संकल्प आज घेऊयात।